नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिक्षण क्षेत्रातलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आहोत आणि त्या मंदिराच्याच शेजारी कोलारा ग्रामस्थांचं एक आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. म्हणजे बघा, धार्मिकता आणि इकडे शिक्षणाचं मंदिर असं म्हणजेच एक ती सांगड आहे आणि त्या सांगडला आपण या ठिकाणी कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची जोड या ठिकाणी देतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चांगला गुण या ठिकाणी प्राप्त व्हावा आणि अशा माध्यमातून या शाळेचा आपण आढावा घेतोय. आपण बघतोय की अशा पद्धतीची ही शाळा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि वातावरणामध्ये अतिशय सुंदर सुविचार लिहिलेले आहेत, बोलक्या भिंती आहेत आणि कशा पद्धतीनं मुलांना घडवायचं आणि देश पातळीवर आपलं सुद्धा या ठिकाणी शाळेचं नाव कसं कमवायचं, गावाचं नाव कसं कमवायचं आणि गुरुजन वर्गात सुद्धा त्यातच त्यांचं एक समाधान व्यक्त या ठिकाणी होताना दिसतंय. आपण सर्व क्षणचित्र चिखली तालुक्यातील कोलारा गावचे या ठिकाणी टिपतोय. जिल्हा परिषद मराठी जी प्राथमिक शाळा आहे कोलारा येथील, त्या कोलारा शाळेला आपण भेट दिलेली आहे आणि काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. आपलं नाव भाऊ? माझं नाव ज्ञानेश्वर भिकाजी सोलंकी. अच्छा, मी शाळा समितीचा उपाध्यक्ष. पण शाळेबद्दल काय सांगणार? आपण शाळा समितीचे उपाध्यक्ष आहात. आमची शाळा एकदम चांगली आहे. आपण गुरुजन वर्गांचा स्टॉफ, गुरुजन वर्ग तो स्टॉप नंबर 1 शाळेत विद्यार्थी चांगले रमले, सर्व गोष्टी. बरं, लोकसहभागातून काही मदत होते का? लोकसहभागातून काही जास्त मदत होत नाही, पण आमच्या ग्रामपंचायतीनं आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली. ग्रामपंचायत हो, त्यामध्ये आम्ही खूप म्हणजे सोलरिंग हे ते पूर्ण भौतिक सुविधा आम्ही त्याच्यातूनच निर्माण केल्या. काही लोकसहभागातून थोडेफार पैसे जमा झाले त्याच्यातून आम्ही बऱ्यापैकी करायचा प्रयत्न केला. बरं, आपलं नाव? माझं नाव शिवदास साहेबराव सोळंकी. अच्छा, बरं, आपला मुलगा वगैरे पाल्य आहे इथेच काही? माझा बाल्य आता वर्षी अच्छा, हां, त्याच्यामुळे 1 ते 4 असल्यामुळे. 1 ते 4 आहे. बरं, याच्या अगोदर इथे होतं का? याच्या अगोदर इथेच होता. बरं, कसं वाटलं नेमकं शिक्षण? नाही, शिक्षण एक नंबर आहे. आमची शिक्षक मंडळी अतिशय सुंदर आहे आणि अतिशय टायमिंगमध्ये येऊन विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या कमतरता आहे, कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या बाबींची कमतरता आहे आणि कुठला विद्यार्थी मागं पडलेला आहे त्याला समोर कसं नेता येईल याचा खूप अतितकीचे प्रयत्न ते करतात. बरं, सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी लक्ष देते का असं वाटतंय तुम्हाला ही शाळा? सर्वांगीण विकासाकडे खूप चांगल्या प्रकारे इथं लक्ष दिलं जातं. मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न? हो, 100% घडवण्याचा प्रयत्न. कारण तुम्हाला सांगतो सर की ह्या जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या तरच या विद्यार्थ्यांचं काहीतरी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य पुढं घडेल. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे. कारण जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, शाळा कुठेतरी चांगला त्यांचा स्तर सुद्धा या ठिकाणी उंचावला गेला पाहिजे आणि त्या टिकल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे.